शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारने नाफेड केंद्र सुरू केली आहेत. मात्र परभणी जिल्ह्यातील बहुतांश अशी नाफेड केंद्र आहेत जी बारदाना अभावी बंद पडलेली आहेत. सध्या परभणीतील अशाच एका नाफेड केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की नाफेड केंद्रावरती अक्षरशः टाळं ठोकण्यात आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी नाफेड केंद्रांना बारदानाच उपलब्ध करून दिला नसल्यानं नाफेड केंद्र बंद आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा शेतीमाल जो आहे ते खरेदी देखील बंद करण्यात आलेली आहे. या संदर्भात आम्ही पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की कृषी पणन विभागाकडनं यावर्षी नाफेड केंद्र चालकांना बारदानाच मिळालेला नाही आणि त्यामुळं जिल्ह्यातील एकूण 8 नाफेड केंद्र जे आहेत ते बंद आहेत. आणि आपण बघताय की सध्या अशा नाफेड केंद्राच्या बाहेर बोर्ड लावल्या नोटीस फलक लावलेले आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे त्या ठिकाणी टाळं ठोकलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते आणि नाफेड केंद्र बंद असल्यामुळं खाजगी बाजारामध्ये शेतकऱ्यांची लूट देखील होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. नाफेड केंद्रावरती नोंदणी केली आहे शेतकऱ्यांनी, मात्र मालच घेतला जात नाही आणि त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेले आहेत. माल विकायचा कुठे असा प्रश्न देखील या शेतकऱ्यांसमोर आहे. कृषी पणन विभागानं आता तरी या शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी नाफेड केंद्र चालकांना बारदाना उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आपला माल जो आहे तो वेळेत विकता येईल आणि वेळेत माल विकल्याच्या नंतर त्यांना वेळेत पैसे मिळतील अशी मागणी शेतकरी करू लागले. यावरती आता कृषी पणन विभाग काय निर्णय घेतं, या नाफेड केंद्र चालकांना बारदाना उपलब्ध करून देतं का हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.